बघा आपला आता नेक्स्ट चॅप्टर आहे पॅराबोला. पण पॅराबोला बघायच्या आधी आपण कोनिक सेक्शन म्हणजे नक्की काय ते आपण बघणार आहोत. आता कोनिक सेक्शनमध्ये काय केलं आहे, हा एक आपल्याला दिलेला राईट सर्क्युलर कोन आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन नॅप आहेत, एक अप्पर नॅप एक लोअर नॅप. हा उभा जो घेतला तो ॲक्सिस घेतला. ठीक आहे, आणि मग ह्या ॲक्सिसला कट केलं एका प्लेननं. कशाने केलं? प्लेननं कट केलं तर आपल्याला काय तयार होतो? कोनिक सेक्शन्स तयार होतात. ह्या कोनला पण अशा पद्धतीनं तयार करायचे. मग त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. सरळ आडवा केला किंवा उभा तिरका केला की त्या पद्धतीनं आपण असे त्याचे पार्ट्स घेतो आणि मग त्याच्यावरती आपले काय होतात? कोनिक सेक्शन्स तयार होतात. मग त्यातलं कोनिक सेक्शनमधला आपला पहिला कोनिक सेक्शन कोणता आहे? तो असणार आहे पॅराबोला. कोणता असणार आहे आपला फर्स्ट? पॅराबोला. बघा आता पॅराबोला आपल्याकडे घेत असताना 4 टाईप्सचे पॅराबोला आहेत आपल्याकडे. किती टाईप्स आहेत टोटल? 4 टाईप्स. 4 टाईप्समधला हा जो पहिला आहे तो पहिल्या पॅराबोलाकडे आपण लक्ष घेऊया आता. तो कुठं? राईट साईडला ओपन होतो. कुठं होतो तो? राईट साईडला ओपन. हा त्याचा व्हर्टेक्स असतो, हा त्याचा फोकस असतो. फोकाय मीन्स फोकस असतो. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आणि ही असते त्याची डिरेक्ट्रिक्सची लाईन जी ब्ल्यू कलरची ती. मग त्याचे सगळे इक्वेशन्स आपल्याला माहीत पाहिजेत. हा झाला फर्स्टचा राईटला ओपन होणारा पॅराबोला. तसंच हा दुसरा पॅराबोला, तो लेफ्टला ओपन होतो आणि ज्या साईडला ओपन होतो त्या साईडला त्याचा फोकस असतो. हा फोकस आहे त्याचा, ही त्याची डिरेक्ट्रिक्सची. तसंच हा अपवर्ड म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अबव अपवर्डला ओपन होतो, त्याची ही डिरेक्ट्रिक्सची लाईन असणार आणि हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस तसेच असतात. आता हा असतो तो एक्स ॲक्सिसला सिमेट्री असतात हे दोन, आणि हे असतात ते वाय ॲक्सिसला सिमेट्री असतात. ठीक आहे, आता याची सुद्धा दिसत असताना ही ब्ल्यू लाईन जी आहे ती असणार त्याची डिरेक्ट्रिक्स. असे 4 टाईप्स आहेत. त्या 4 टाईपचे इक्वेशन्स बघा. पहिल्याचं आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. तो कुठं? राईट साईडला ओपन होतो, हे लक्षात घ्यायचं त्याचं रिलेशन. दुसरं वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x म्हणजे तो लेफ्ट साईडला ओपन होतो. तिसरं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. तिसरं काय आहे? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. आणि चौथा आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4ay. अशा पद्धतीनं आपले 4 आपण बघितलेले आहेत. हा अपवर्डला ओपन होतो तो प्लसवाला आणि डाऊनवर्डला ओपन होतो तो मायनस. असे किती? 4 पॅराबोला बघितले. आता त्या 4 पॅराबोलाचे आपले इक्वेशन्स बघूया आपण. मग इक्वेशन्समध्ये बघा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4ay असे घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे ॲक्सिस. तर आता पहिल्या दोनचे ॲक्सिस काय होते? वाय इज इक्वल टू 0 आणि दुसऱ्या दोनचे ॲक्सिस काय आहेत? एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, त्याच्यानंतरनं डिरेक्ट्रिक्स पहिल्याचं बघितलं एक्स इज इक्वल टू -a, तर त्याच्या दुसरं अपोजिट जातं एक्स इज इक्वल टू a. आणि दुसऱ्या दोनचे वाय इज इक्वल टू -a, वाय इज इक्वल टू a. प्रत्येकाचा व्हर्टेक्स ओरिजिनलाच आहे, 0 0 0 0 ओरिजिनला. त्याच्यानंतर फोकस a0 एक्स ॲक्सिसवरती आहे म्हणून हा सुद्धा एक्स ॲक्सिसवरती पण लेफ्ट साईडला आहे म्हणून -a0. हा तिसरा 0a आणि चौथा कुठे येणार? 0 -a. ठीक आहे, त्याच्यानंतरनं लेंथ ऑफ लेटस रेक्टम 4a सगळ्याची तेवढीच असते. आणि इक्वेशन ऑफ लेटस रेक्टम एक्स इज इक्वल टू a बरोबर डिरेक्ट्रिक्सच्या अपोजिट घ्यायचं. ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं, डिरेक्ट्रिक्सच्या काय घ्यायचं? अपोजिट. आणि ह्याचं वाय इज इक्वल टू a, वाय इज इक्वल टू -a. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे, इथं दिलेलं नाही आपण पण ते घेणार आहोत, इक्वेशन ऑफ टँजंट. काय लागणार आपल्याला? इक्वेशन ऑफ टँजंट टू पॅराबोला. कशासाठी? पॅराबोलासाठी. कुठल्या? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. ते असणार फर्स्ट आहे y1 इज इक्वल टू 2a इंटू ब्रॅकेट x प्लस x1. हे कशासाठी? पॉईंटसाठी. पॉईंट दिला असला तर. आणि दुसरं इक्वेशन असणार आहे त्याचं
दुसरं असणार आहे स्लोपसाठी. कशासाठी असणार दुसरं इक्वेशन आपल्याला पॅराबोलाचं स्लोपसाठी असणार. ते असणार y इज इक्वल टू mx प्लस a डिवायडेड बाय m. हे कशासाठी असणार आहे स्लोपसाठी असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर ना त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आपल्याला माहीत पाहिजेत. काय पाहिजेत माहीत? पॅरामेट्रिक. आपण बघितलेलं मागच्या ह्याच्यात त्याच पद्धतीनं पॅरामेट्रिक इक्वेशनसुद्धा आपल्याला पॅराबोलाची माहीत पाहिजेत. पॅरामेट्रिक इक्वेशन्स y² इज इक्वल टू 4ax ह्याचीच लिहितो आता. ती काय असतात? x इज इक्वल टू at² अँड y इज इक्वल टू 2at. आणि लास्ट पॉईंट त्यातला घ्यायचा आहे आपल्याला इक्वेशन ऑफ पॅराबोला whose vertex at HK म्हणजे व्हर्टेक्स ओरिजिन पासून दुसरीकडे गेला तर काय होतं ते सिम्पल ह्याचंच घेऊया आपण. y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच. म्हणजे एक्स रिप्लेस करायचा एक्स मायनस एचनं आणि वाय रिप्लेस करायचा वाय मायनस केनं. ते प्रत्येक इक्वेशनमध्येच करायचं. अशा पद्धतीनं त्याचे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युलेज बघितले. ठीक आहे, लक्षात आलं. 4 डायग्रॅम्स आणि त्याच्यावरचे सर्व फॉर्म्युले आणि ह्याच्यावरूनच मग तुम्ही काय करायचं पॅराबोलाचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. सर्व नीट बघून घ्यायचं. त्याच्यानुसार एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये अवघड तसं काय नाहीत. फक्त फॉर्म्युले जर असे लक्षात ठेवले की आपल्याला ते सर्व सोपं जातं. ठीक आहे, आता ह्याची एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे, बघा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे की एक्झाम्पल बघण्याआधी त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स बघितले पाहिजेत आपल्याला. एक सेकंड डिग्री इक्वेशन घेतो मी. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स. आता हे एकच इक्वेशन्स 5 डायग्रॅम आपल्याला रिप्रेझेंट करतं. किती डायग्रॅम रिप्रेझेंट करतं? 5. त्याच्या आधी डेल्टासुद्धा लिहून ठेवतो. डेल्टा इज इक्वल टू आपण पेअर ऑफ लाईन्समध्ये बघितलं तोच ए बी सी एच जी एफ एच जी एफ. मग आता हे रिप्रेझेंट करतात 5 डायग्रॅम. त्यातली फर्स्ट असेल इट रिप्रेझेंट्स, इथं लिहितो इट रिप्रेझेंट्स सर्कल इफ. आता सर्कल कधी रिप्रेझेंट करतं तर त्याच्यासाठी काय असणार डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे हे डिटर्मिनंट नॉट 0 पाहिजे. दुसरं ए इज इक्वल टू बी आणि तिसरं एच इज इक्वल टू 0. ह्या 3 कंडिशन ॲट ए टाइम सॅटिस्फाय झाल्या ह्या इक्वेशनला तर तो काय असणार सर्कल. आता दुसरं इट रिप्रेझेंट्स पॅराबोला. काय घेऊया आपण इट रिप्रेझेंट्स पॅराबोला इफ डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 अँड h² मायनस ab इज इक्वल टू 0 आलं तर ते रिप्रेझेंट काय करणार पॅराबोला. ठीक आहे. तिसरा पॉईंट इट रिप्रेझेंट्स इलिप्स. काय रिप्रेझेंट करणार इलिप्स इफ अगेन डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 बट h² मायनस ab इज लेस दॅन 0. बघा एका एका कंडिशनवरती येतं त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर चौथा असेल इट रिप्रेझेंट्स हायपरबोला इफ डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 अँड h² मायनस ab इज ग्रेटर दॅन 0. लक्षात येत आहे. आणि लास्ट असेल इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. मग पेअर ऑफ लाईन्स कधी असतात तर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर. म्हणजे आता बघा सिम्पल आहेत. डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 ह्या 4 डायग्रामला आणि डेल्टा 0 आलं तर पेअर ऑफ लाईन्स. मग ह्या पद्धतीनं काय असणार ह्या 5 डायग्राम्स असणार आहेत. म्हणजे 5 आहेत त्या 5साठी हे एकच महत्त्वाचं पॉईंट आपण बघितलेलं आहे.
लक्षात. आणि ह्याच्यावरतीच आता पुढं आपण एक्झाम्पल त्याच्यावरची सॉल्व करूया. ठीक आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल, द इक्वेशन 16x² + 8xy + y² - 74x - 78y + 212 = 0 रिप्रेझेंट्स. खाली ऑप्शन्स दिलेत, सर्कल आहे काय आहे तो आत्ताच्या पॉईंट्सनुसार. ठीक आहे. आता इक्वेशन मी पहिल्यांदा कन्सिडर करतो. 16x² + 8xy + y² - 74x - 78y + 212 = 0. Comparing it with standard equation, ax² plus compare with ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c = 0. ह्याच्याबरोबर कम्पेअर करायचं इथे इक्वेशन. तर ते कम्पेअर केलं तर a = 16. नेक्स्ट काय येणार, 2h = 8, therefore h = 4. नेक्स्ट b = 1, 2g = 74, म्हणजे g किती झाला 37, 2f = -78, म्हणजे f झाला -39, आणि नेक्स्ट c = 212. लक्षात आला. आणि मग आता याच्यानुसार आपण काय करायचं आहे, डेल्टा कॅल्क्युलेट करायचा. डेल्टा 0 आला तर पेअर ऑफ लाईन्स, पण पेअर ऑफ लाईन्स इथं ऑप्शन नाही, म्हणजे डेल्टा = 0 असणारच आहे. ठीक आहे. डेल्टा म्हणजेच काय असतो आपला, ए बी सी एच जी एफ एच जी एफ. ठीक आहे. = ए किती आहे 16, एच 4, जी 37, 4, बी किती आहे 1, आला -39, 37 - 39, आणि सी किती 212. ठीक आहे. आता ऑप्शन बघा महत्त्वाचे आहेत. ऑप्शन काय दिले आहेत, सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. त्यामुळं डेल्टा हा ऑब्वियसली काय असणार, ≠ 0 असणार. त्यामुळं सोडत बसायचं नाही, वेळ नाही घालवायचा असल्या ह्याच्यात. म्हणजे डेल्टा काय मिळाला आपल्याला, डेल्टा = 0 असणार आहे. त्यामुळे मी सोडवत बसत नाही तिथे एक्झाम्पल. ठीक आहे. आता डेल्टा ≠ 0, तर आता कंडिशन बाकीच्या तिन्ही काय होत्या, तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं h² - ab. काय फाइंड आउट करायचं होतं, h² - ab. ठीक आहे. मग ते कॅल्क्युलेट करूया. = आता h किती आहे 4, 4² मायनस a किती आहे 16 इंटू a इंटू b किती आहे 1. दिस इज इक्वल टू 4चा स्क्वेअर किती येतो 16 मायनस 16, म्हणजेच आन्सर किती आलं 0. म्हणजे आपल्याला मिळालं h² - ab = 0. आणि h² - ab 0 कधी येतो, जर ते दिलेलं इक्वेशन पॅराबोला असेल तर. काय असेल, पॅराबोला. म्हणजे आपला ऑप्शन काय होतोय, इट इज द पॅराबोला. बघा लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, द नॉर्मल ॲट द पॉईंट BT1² to BT1 ऑन ए पॅराबोला मीट्स द पॅराबोला अगेन. एका पॅराबोलावरती तो पॉईंट आहे आणि दुसऱ्या पॅराबोलाला लगेच मीट करतोय इन द पॉईंट BT2² to BT2. देन खाली ऑप्शन दिले, त्यातला कोणता सॅटिस्फाय होतं असं विचारलेलं आहे. आता द इक्वेशन ऑफ द नॉर्मल आपल्याला ते बघायचं आहे. द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द पॅराबोला
the normal to the parabola. आता इथं ज्यावेळेस देत नाही तेव्हा स्टँडर्ड पॅराबोला घ्यायचा. तो स्टँडर्ड पॅराबोला म्हणजे y² इज इक्वल टू 4ax, राईट साईडला ओपन होणारा. ॲट पॉईंट, पहिला पॉईंट दिलेला घ्यायचा. ॲट पॉईंट b t1² 2b t1 इज, तो काय असतो, y प्लस t1x इज इक्वल टू 2bt1 प्लस bt1 क्यूब, नॉर्मलचं इक्वेशन. ठीक आहे. आता हेच इक्वेशन काय करतं, ह्या दुसऱ्या पॉईंटमधून पण पास होतं, म्हणून काय लिहिणार, ऑल्सो इट passes through the point दूसरा पॉइंट bt2² 2bt2. तो काय करायचा आता, y आणि xच्या ठिकाणी ठेवायचा. म्हणजे काय होणार, 2 टाइम्स bt2 प्लस t1 इंटू bt2² is equal to 2bt1 प्लस bt1 क्यूब. ठीक आहे, लक्षात आलं. मग आता ह्याच्यामध्ये बीचे पॉईंट्स आपण कलेक्ट करूया. मग आता इथं पहिला हा तसंच ठेवला, 2bt2 प्लस bt1 t2² इज इक्वल टू 2bt1 प्लस bt1 क्यूब. आता सिम्प्लिफाय करूया. bt1 t2² आणि हा t क्यूबचा इकडं आणूया, मायनस bt1 क्यूब इज इक्वल टू 2bt1 आणि हे मायनस होणार 2bt2. दिस इम्प्लाइज कॉमन मिळेल b आणि t1 इंटू ब्रॅकेट t2² मायनस t1² इज इक्वल टू, इथं कॉमन मिळेल 2b इंटू ब्रॅकेट t1 मायनस t2. हा b आणि हा b कॅन्सल झाला. लक्षात आला इथपर्यंत. आता तिकडे काय ना पुढं t1 इंटू ह्याचा फॉर्म्युला a² मायनस b² t2 मायनस t1 इंटू t2 प्लस t1 इज इक्वल टू, आता हा सेम आहे म्हणून इकडं मायनस कॉमन घ्या, मायनस 2 इंटू t2 मायनस t1. हा नंबर आणि हा नंबर कॅन्सल झाला. म्हणजेच काय राहिलं, दिस इम्प्लाइज t1 इंटू t2 प्लस t1 इज इक्वल टू -2. लक्षात आहे. दिस इम्प्लाइज t2 प्लस t1 इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय t1. आणि आपल्याला ऑप्शन जर बघितले तर सगळ्या ऑप्शनमध्ये t2 इज इक्वल टू विचारले, म्हणून आपण इथं सुद्धा काय करूया, t2 इज इक्वल टू, हा t1 इकडे आला तर निगेटिव्ह येणार, -t1 -2 डिवायडेड बाय t1. आता एवढ्याच मध्ये आन्सर दिले म्हणून तेच चेक करूया आपण कुठे ऑप्शन येतोय त्याचा. मग t2 इज इक्वल टू -t1 -2 डिवायडेड बाय t1. लक्षात आलं. सोपं एक्झाम्पल होतं, फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे त्याच्यासाठी. बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल पॅराबोलाचं. इफ द इक्वेशन ऑफ द पॅराबोला x² इज इक्वल टू -8y, देन द फोकस अँड इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स ऑफ पॅराबोला इज. असं CETला एक्झाम्पल विचारू शकतात, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण इक्वेशन ऑफ द पॅराबोला काय दिले बघा, x² इज इक्वल टू -8y. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये दिला आहे आपल्याला पॅराबोला, x² इज इक्वल टू -4ay, वेअर a इज पॉझिटिव्ह. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्याबरोबर काय करायचं, कम्पेअर करायचं इक्वेशन. त्याच्याबरोबर कम्पेअर केलं तर हा 4a आणि इकडं त्याची व्हॅल्यू असं काढायचं, म्हणजे एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ठीक आहे. मग काय आलं, 4a इज इक्वल टू
8 ते निगेटिव्ह बाजूला काढून ठेवायचा, निगेटिव्ह नाही घ्यायचा. लक्षात आहे का? कारण निगेटिव्ह घेतला तर मग तुमचा आन्सर चुकणार. त्यामुळे निगेटिव्ह घ्यायचा नाही, फक्त पॉझिटिव्ह घ्यायचा, कारण आपल्याला दिलेलं आहे वेअर ए इज पॉझिटिव्ह. म्हणून इक्वेट करताना 4a इक्वेट करायचं. तर 4a जर 8 आलं तर ए किती येणार? 2 येणार. लक्षात आलं? आता ह्याचं फोकस माहीत पाहिजे आपल्याला. फोकस कुठं असतो ह्या पॅराबोलाचा? तर आता हा कोणता झाला? अशा पद्धतीचा झाला बघा. हा डाऊनवर्ड्स झाला असा, आणि त्याच्या ह्या ठिकाणी तुमची डिरेक्ट्रिक्स असणार. लक्षात आहे का? मग त्या पद्धतीनं काय झालं, फोकस हा इथं असणार, आणि इथं असलेला पॉईंट काय असतो? वाय ॲक्सिसवरती असतो. आणि वाय ॲक्सिसवरती असेल तर एक्स नेहमी 0 असणार, आणि वायची व्हॅल्यू इथं काय येणार? निगेटिव्ह येणार. खालच्या बाजूला काय असतात? नंबर्स निगेटिव्ह असतात. हा एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. ठीक आहे, म्हणजे इथं काय आला? 0 मायनस ए, म्हणजेच फोकस आला 0 मायनस ए. दुसरं ह्याचे पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे, म्हणजे इक्वेशन काय येणार? वाय इज इक्वल टू, आणि वरच्या बाजूला म्हणजे पॉझिटिव्ह असणार, म्हणजेच ए हे कशाचं? डिरेक्ट्रिक्सचं. म्हणजेच देअरफॉर फोकस काय येणार? 0 मायनस ए, म्हणजेच काय झाला? 0 मायनस 2. ठीक आहे, आणि इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स काय असणार? वाय इज इक्वल टू ए, म्हणजेच वाय इज इक्वल टू ए किती? 2 आहे. म्हणजेच आपला आता ऑप्शन चेक करा. 0 मायनस 2 आणि वाय इज इक्वल टू 2. 0 मायनस 2 वाय इज इक्वल टू 2. बाकीचे सगळे वेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपला ऑप्शन काय आला? बी आला. लक्षात आला? म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळं महत्त्वाचे ही सर्व करायची एक्झाम्पल त्यात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया त्यातलं आता आपण. ठीक आहे, बघा आता आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. काय दिलं एक्झाम्पलमध्ये? लेट पी बी द पॉईंट. तो पॉईंट दिला आहे 1 0, आणि अजून एक पॉईंट दिला आहे क्यू, ए पॉईंट ऑन द लोकस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x. द लोकस ऑफ मिड पॉईंट ऑफ पी क्यू इज, म्हणजे पी क्यूच्या मिड पॉईंटचं लोकस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता एक पी पॉईंट दिला आहे, दुसरा क्यू पॉईंट दिला आहे. लोकस, ते लोकस कोणता आहे? तर पॅराबोला आहे. लोकस कोणता आहे? तो पॅराबोला. आणि मग आता त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि त्याचे खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता इथं घेत असताना आपल्याला नवीन पॉईंट घेऊया. समजा आपण पी आणि क्यू दिला आहे, त्याचा मिड पॉईंट घेऊया आर. काय घेऊया त्याचा मिड पॉईंट? आर. म्हणजे लोकस काढत असताना कोणता तरी एक पॉईंट घ्यायला लागतो, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स घ्यायला लागतात. मग आता इथं त्याच्यासाठी आपण घेऊया, कन्सिडर करूया आर. काय घेऊया? लेट आर ऑफ एच के बी द मिड पॉईंट ऑफ पी क्यू. आणि आता पीचे कोऑर्डिनेट दिलेत पण क्यूचे नाहीत. अँड द कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू बी, ते वेगळे नंबर घेऊया. समजा घेतले मी अल्फा बीटा. देन आता सोडवता येईल आपल्याला पुढं, पण त्याच्यासाठी मिड पॉईंट फॉर्म्युला माहीत पाहिजेत. मग तो आधी लिहितो मी. मिड पॉईंट फॉर्म्युला तो काय असतो? x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, मग आता त्याच्यासाठी मिड पॉईंट फॉर्म्युला आपण तर लिहिलेला आहे. मग आता त्यानुसार काय करायचं? पी त्याचे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला 1 0 आणि क्यू अल्फा बीटा असं दिलं आहे. देअरफॉर
मग आता मिड पॉईंट पहिला ह्या दोघांचे ॲडिशन अल्फा प्लस 1 डिवायडेड बाय 2 आणि तोच आपण काय म्हटला आहे मिड पॉईंट एच म्हटला बरोबर. आणि दुसरा 0 प्लस बीटा डिवायडेड बाय 2 त्याला आपण म्हटलं के. म्हणजेच काय मिळालं अल्फा प्लस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एच आणि 0 प्लस म्हणजेच बीटा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू के. आता ह्याच्यावरून आपण काय करूया अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे. मग अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 2h आणि बीटा इज इक्वल टू 2k मिळालं. म्हणजेच काय मिळालं अल्फा इज इक्वल टू 2h मायनस 1 आणि बीटा इज इक्वल टू 2k. ठीक आहे. आता परत एक्झाम्पलकडे बघा. तो क्यू पॉईंटसुद्धा काय आहे ह्या लोकसवरती आहे. म्हणजे तो काय करणार क्यू पॉईंट इक्वेशन सॅटिस्फाय करणार. सिन्स क्यू पॉईंट लाईज ऑन द लोकस. लोकस म्हणजेच तो पॅराबोला आहे, फक्त आता इथं लोकस शब्द वापरला त्यांनी. y² इज इक्वल टू 8x. कशावरती येतो y² इज इक्वल टू 8x वरती. देअरफॉर क्यूचे पॉईंट्स काय आहेत क्यू काय आहे अल्फा बीटा पण कन्सिडर केला आहे. लाईज ऑन द लोकस y² इज इक्वल टू 8x. देअरफॉर y म्हणजे कोण बीटा तो तिथं पुट केला. बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू अल्फा. लक्षात आलं. मग आता बीटा काय आहे आत्ता फाइंड आउट केला आपण तो किती आला 2k. म्हणजेच 2k स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू ब्रॅकेट अल्फा काय मिळाला आपल्याला 2h मायनस 1 तो तिथं ठेवला. दिस इज इक्वल टू 2kचा स्क्वेअर किती येणार 4k स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू 2 16h मायनस 8 आणि ते सिम्प्लिफाय केलं 4k स्क्वेअर मायनस 16h इज इक्वल टू किंवा मायनस 8चा इकडं आला तर प्लस 8 इज इक्वल टू 0. मग कितीनं डिवाइड होऊ शकेल तर 4नं डिवाइड होईल त्याला पूर्ण इक्वेशनला. मग 4नं डिवाइड केलं तर इक्वेशन k स्क्वेअर मायनस इथं 4नं केलं तर 4h प्लस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि आता मगाशीच एक्झाम्पलमध्ये सांगितलं आपण k वायनं रिप्लेस करायचा आणि h एक्सनं करायचा. म्हणजेच काय येणार देअरफॉर y² मायनस 4x प्लस 2 इज इक्वल टू 0. मग आता तसा ऑप्शन कुठला आहे का बघा y² मायनस 4x प्लस 2 इज इक्वल टू 0. हा कोणता येतो आपला ऑप्शन y² मायनस 4x प्लस 2 इज इक्वल टू 0 ऑप्शन सी आला. बघा लक्षात आलं काय एक्झाम्पल. मिड पॉईंटनुसार आपण त्याचा फॉर्म्युला घ्यायचा आणि इक्वेशन काढायचं. अशा पद्धतीने आपण पॅराबोलाचे महत्त्वाचे सगळे फॉर्म्युलेज बघितले आणि त्यातली महत्त्वाची एक्झाम्पल्स बघितले. खूप एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. ती सर्वचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले आहेत. अजून एखादं एक्झाम्पल काय असू शकतं की इक्वेशन ऑफ द पॅराबोला अशा पद्धतीनं काहीतरी फाइंड आउट करायला होतील जर त्याचा फोकस दिला असेल किंवा त्याचा कोणता एखादा पॉईंट दिला असेल तर. ठीक आहे. आता ती सिम्पल एक्झाम्पल पुस्तकात आहेत. मी फक्त थोडी अवघड एक्झाम्पल घेतलेली आहेत. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा पॉईंट बघूया.